बाकी हा बघा, हा वाला घर पूर्णपणे तोडले गेलेला. तिथं जो पत्री निवास होता तो पत्री निवास तुटून ते गॅलरी पूर्ण छान झालेली आहे. आणि हा बघा, इथे किती डायव्हर्जन आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा, किती डायव्हर्जन आहे. मी तुम्हाला दाखवतोय. हा एक ठीक आहे, हा पोल तर मधातच आलेला आहे, त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहे इथे. आपला अग्रेसन चौक आणि इथे बघा खूप मोठा गड्डा आहे, तो थोडंसं सावशेत काशपणे तिथनं गाडी चालवा. बाकी इथे अग्रेसन चौकला आपलं अग्रेसनजीचं स्टॅच्यू होतं, तो इथनं काढल्या गेलेला आहे. आता ते ॲक्च्युली बसवणार की नाही बसवणार याची काही मला माहिती नाही, परंतु हा उड्डाणपूल बघा, इथे तुम्हाला गॅप दिसेल थोडीशी, ही गॅप बघा. आणि सोबतच तो आपला मेट्रो उड्डाणपूल, हे बघा चालली ट्रेन. अरे गर्दी है भाई, गर्दी है, गर्दी है भाई, गर्दी है. बघा काम सुरू आहे मस्तपैकी. हे बघा इकडे पण काम सुरू आहे, वेगाने सुरू आहे, म्हणजे म्हणता येईल थोडंसं छान काम सुरू आहे. कसं आहे नागपूर, आज आपण बघणार आहोत नागपुरातील सगळ्यात मोठ्या आणि भारतातील सगळ्यात मोठ्या दुसऱ्या उड्डाणपुलाचे अपडेट. आज आपण स्टार्ट करत आहोत दिघोरी या उड्डाणपुलाच्या अपडेट व्हिडिओपासनं. आता आपण बघणार आहोत, हे बघा, हे आपण आहो आता दिघोरीच्या स्टार्टिंग, म्हणजे आपण आहो आता MRF शोरूमच्या समोर. दिघोरीतून हा उड्डाणपूल सुरू होत आहे. दिघोरी कमाल चौक, इंदोरा चौक पर्यंत जो आपला फ्लायओव्हर आहे तो बनत आहे इथपासनं. इथून स्टार्ट होत आहे आपला हा उड्डाणपूल. त्याचे आज आपण अपडेट बघणार आहोत. आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तसं मित्रो, आपण जो व्हिडिओ बघणार आहोत हा आपल्या हेल्मेट आणि मोबाईल माउंटच्या द्वारे बघणार आहोत. आपला हा एक माईक असणार आहे, याच्यातून मी तुम्हाला थोडीशी अपडेट वगैरे देईल बोलण्याने की काय सुरू आहे आता घडामोडी आपल्या उड्डाणपूलच्या, तर ते मी पूर्ण यावाल्या आपल्या हेल्मेटने देईल. तर मित्र हो, हा बघा आपला हा उड्डाणपूल इथपासनं स्टार्ट होत आहे. जर तुम्ही तिकडनं येता असाल तर इथं हा उड्डाणपूल संपत आहे. बघा याची अपडेट बघा थोडीशी. इकडनं सिमेंटची थोडासा तुम्हाला अशी फरक दिसेल. हे बघा इकडे लावलेली, वरती तुम्ही बघा रोड रोलर वगैरे आणि सिमेंटचे काम सुरू आहे वरती. तर इकडचं थोडंसं कंप्लीट होत आलेलं आहे पूर्ण, परंतु यामध्ये थोडंसं बदल केले गेले आहे. ते काय बदल आहे तर मी तुम्हाला समोर दाखवतोय. बघा हा आपला उड्डाणपूल इथनं ना, हा आहे आपला दिघोरीचा टेलिफोन चौक. ॲक्च्युली हा टेलिफोन चौक बंद केला होता पहिल्यांदा. इथनं उड्डाणपूल पूर्ण खाली आलेला होता, परंतु आता हा उड्डाणपूल हटवला गेला आहे आणि टेलिफोन चौकला पूर्णपणे चालू केलं गेलं आहे. तर त्याचं कारण हे होतं की टेलिफोन चौक हा पूर्णपणे क्लोज केलं गेलं होतं. तर लोकांनी त्यावर निषेध केला की आम्हाला टेलिफोन चौक पूर्णपणे उघडा पाहिजे, कारण तिथनं टेलिफोन चौकचे बस किंवा ऑटोज वगैरे जातात. त्यामुळे नळसाडाला जे बस वगैरे जाते त्यामुळे ते उघडं केलं गेलं आहे आणि आता थोडंसं तिथे फेरबदल केलेलं आहे. बाकी या बघा इकडनं थोडंसं तिकडचं काम सुरू आहे, त्यामुळे इकडे डायव्हर्जन आहे आणि तिकडच्या गाड्या पण इकडनं चालल्या आहे. हे बघा हे काम सुरू आहे इकडे. तर इकडचे काम वगैरे सुरूच आहे. आता सध्या थोडंसं इकडे तुम्ही बघाल तर ट्रॅफिकचं खूप जास्त प्रॉब्लेम होते. जेव्हा पीक टाईम असते, जॉब सुटायचं किंवा जॉबला जायचं, त्यावेळेस इथे खूप जास्त ट्रॅफिक जमा होऊन जाते. आणि हा बघा तो समोर आहे आपला दिघोरीचा चौक, दिघोरी उड्डाणपूल. तर तिथनं जे ट्रॅफिक असते हे इथपर्यंत येऊन जाते. तर थोडा दिवस आता ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तर राहणारच आहे जोपर्यंत हा उड्डाणपूल चालू नाही होत. बाकी इथे बघा थोडंसं कलर करणं चालू आहे. हे बघा कलर करत आहे. कुठे कुठे तुम्हाला कलर लागलेले दिसेल, कुठे कुठे कलर होत आहे, कुठे कुठे डिवायडरचे काम सुरू झालेलं आहे. हे बघा इथे डिवायडरचे काम सुरू आहे. हे बघा इकडे
हे पूर्णपणे डिवायडरचे काम सुरू आहे इकडे. आणि हा जो उड्डाणपूल आहे हा आपल्या दिघोरी उड्डाणपूलच्या वरतून जाणार आहे. हा बघा, हा दिघोरी उड्डाणपूल आहे आणि त्यावरनं हा उड्डाणपूल चालला आहे बघा. बाकी इथे बघा तुम्ही थोडंसं असं अडचणसारखं वाटेल. हे एक आलेलं आहे इथं सिस्टम, त्यामुळे कॉलम्स वगैरे आले आहे ना, त्यामुळे थोडंसं अडचण झाल्यासारखं वाटते. बाकी तुम्ही बघा इथे हा जो उड्डाणपूल आहे याचे थोडेसे ढाचे हे जे आहे उड्डाणपूलचे काही सामान हे इथे ठेवलेले आहे. आणि हे रात्रीच्या वेळेस जास्त जोरात काम सुरू असते, कारण सकाळी कसं ट्रॅफिक वगैरे असते, लोकांची जाण्या येण्याचा रस्ता आहे हा, त्यामुळे इथे थोडंसं काम स्लो चालते सकाळला, परंतु रात्रीला हे काम थोडं फास्ट होऊन जाते. मग इकडे बघा तुम्ही हे ते डायव्हर्जन दिसतं तुम्हाला, दोन हिस्से निघालेले आहे उड्डाणपूलचे. तुम्हाला लक्षात येईल हे जे 2 हिस्से आहे हे आपल्या ताजबागपर्यंत असे चाललेले आहे बघा. हे आपण आता पंचवटी जेवढे आलेलो. आणि इकडे बघा कलर झालेला दिसेल तुम्हाला, पांढरा, केशरी आणि पिवळा. तर असे 3 कलर दिसत आहे तुम्हाला. हे बघा इथलं तुम्ही बघा, इथे तुम्हाला असे पार्टेशन दिसेल खूप सारे, त्याला आपण डायव्हर्जन पण म्हणू शकतो. हे बघा इतके सारे पार्टेशन आहे. बाकी आता आपण ताजबाग जवळ पोहोचत आहोत. आणि तुम्ही या जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा या व्हिडिओला. त्यामुळे मला थोडंसं प्रोत्साहन भेटते, मोटिवेशन भेटते मला व्हिडिओ बनवायचं. आणि जे लाईक केल्यानंतर हाईपचे बटन येते ना, त्या हाईपला पण तुम्ही सिलेक्ट करा आणि मला हे एक हाईप पण द्या. त्यामुळे मला थोडंसं अपग्रेड व्हायला चान्स भेटते आणि थोडंसं माझा व्हिडिओ जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचतो. बाकी आता आपण बघा हे ताजबागमध्ये आलेलो आहे. ताजबागचा मेन गेट आहे हा. आणि इथे बघा तुम्हाला कलर झालेलं दिसेल पूर्णपणे उड्डाणपूल. हे बघा कोणते कोणते कॉलम बाकी आहे आणि कुठले कॉलम जे आहे आणि उड्डाणपूलचा हिस्सा आहे तो पूर्ण तुम्हाला कलर झालेला दिसेल. हा बघा, हा इथे मस्त पजलसारखा कलर केला आहे. इथे बघा डिवायडरला पण पिवळ्या आणि काळ्या कलरची पट्टी मारलेली आहे झेब्रा क्रॉसिंगसारखी. बाकी हे बघा इकडे मस्त झाडं वगैरे लावली आहे. हे बघा झाडं, छोटे छोटे मस्त झाडं लावले आहे हे बघा. आणि इकडे कलर पण झालेला आहे, छान कलर केला आहे पिवळा आणि मस्तपैकी केशरी, पिवळा, पांढरा, छान छान कलर आहे. आणि हा आपला पॉवर हाऊस. बाकी रस्त्याची तुम्ही थोडीशी हालत बघू शकता. वरचे काम सुरू आहे, परंतु खालच्या रस्त्याचे काम तुम्ही करायला पाहिजे, कारण इथनंच जाणं येणं करायचे आता तर यावाला काम रस्त्याला थोडंसं सुधारलं पाहिजेच. बाकी बघू कधी सुधारतात येईल ना. आणि या रस्त्याला पूर्णपणे सिमेंट रोड करणार आहे असं आलेलं आहे, परंतु माहिती नाही सिमेंट रोड होते की काय होते, कारण या रस्त्याची हालत खूप गंदी झाली आहे बघा, खूपच खराब झाली आहे. आता तुम्हाला गड्डे वगैरे दिसते का तर माहीत नाही, परंतु गड्डे वगैरे आहे या रस्त्यांवर खूप सारे. आणि लोकांना म्हणजे ॲक्सिडेंटल झोन बनलेला आहे हा उड्डाणपूल थोडासा, तर त्याची पण लक्षता ठेवा तुम्ही. गाडी इकडनं चालवत आहात तर थोडंसं सांभाळून आणि सावकाश चालवा. बाकी इथून बघा सिमेंट रोड बनलेला आहे. हा आपला पंचवटीच्या थोडा समोरचा रस्ता आहे. इथून बघा सिमेंट रोड झालेला आहे. तिकडचा सिमेंट रोड बनत आहे त्यामुळे तिकडे क्लोज आहे, परंतु हा इकडचा सिमेंट रोड पूर्णपणे बनलेला आहे. आणि इकडे बघा बाकी तुम्हाला हा उड्डाणपूल कसा वाटतंय आणि येणाऱ्या काळात हा उड्डाणपूल किती आपल्या साठी म्हणजे छान बनणार आहे किंवा किती मदतगार बनणार आहे हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा.
कारण यामुळे आपल्या नागपूरवासियांना ट्रॅफिकचं थोडंसं प्रॉब्लेम कमी होणार आहे. कारण जे जे पण लोक एकदम म्हणजे सरळ जात आहेत दिघोरीपर्यंत किंवा कमाल चौकपर्यंत, तर ते वरच्या उड्डाणपूलचं यूज करेल आणि त्यामुळे थोडंसं कसं ट्रॅफिक कंट्रोलमध्ये राहील. बाकी हे बघा इकडे कॉलम वगैरे. आणि इथे थोडंसं तुम्ही बघाल तर ट्रॅफिकचं तर प्रॉब्लेम राहणारच आहे काही दिवस. कारण हे जे सिग्नल आहे हे टोटली बंद केले गेले आहे. तर इथं सिग्नलमुळे कसं लोक कोणी पण कुठला पण व्यक्ती टाकून देते. 4 रस्ते आहेत तर 4 रस्त्यातून 4 दिशेतून येणारे लोक आपल्या प्रकारे गाडी टाकतो. कारण तिथं कोणी थांबवणार नाही, कुठले पोलीसवाले नाही, कुठला रूल नाही सध्या. तर त्यामुळे थोडं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होणारच. आणि इकडून बघा तुम्ही लोक डायव्हर्जन घेऊन येतात. तर इथे पण हे रस्त्यावर जे गाड्या वगैरे लागलेल्या असतात, कार वगैरे लागलेल्या असतात, तर त्यामुळे पण ट्रॅफिकचे प्रॉब्लेम होतेच. कारण इथे हॉस्पिटल्स आहे, पूर्ण लाईनीत हॉस्पिटल आहे त्यामुळे सुद्धा. बाकी हे बघा इथून थोडंसं उतरण आहे. आणि आपला जो दिघोरीच्या सक्कदराच्या उड्डाणपूल आहे, तो सक्कदराच्या उड्डाणपूल टोटली क्लोज केला गेला आहे. हे बघा इकडे तुम्हाला दिसेल. हो, एक साईड क्लोज आहे, एक साईड चालू आहे. सो हा बघा आपल्या सक्कदराच्या उड्डाणपूल. तर या सक्कदराच्या उड्डाणपूलला सिमेंट रोडमध्ये बनवत आहे, कन्वर्ट करत आहे. बाकी तुम्ही इकडे बघा सिमेंट रोड हा पूर्णपणे झालेला आहे. एक साईडनं पॅचेसने काम होत आहे. ठीक आहे. आता तिकडनं स्टार्टिंगमध्ये थोडंसं सिमेंट रोड झालेला आहे. हा बघा इथपर्यंत सिमेंट रोड झाला आहे. हा बघा गड्डा किती मोठा आहे. तर इथपर्यंत सिमेंट रोड झालेला आहे. बाकी आता इथपासनं पूर्ण डांबरी रोड आहे. बाकी अजून समोरून थोडंसं जाता तर तिकडनं पण थोडंसं सिमेंट रोडचं काम झालेलं आहे. तर पॅचेसनुसार काम होत आहे. बघा तुम्हाला समोर दिसेल अजून थोडंसं. आणि नागपूर डेव्हलपमेंटच्या खूप जवळ आलेलं आहे. मुंबई पुणे अशा प्रकारचे डेव्हलपमेंट आपल्या नागपूरमध्ये होत आहे. हे बघा हे आहे आपलं सिमेंट रोडचं काम चालू इथे. एक पट्टा झालेला आहे. हा बघा तिकडचा पट्टा झालेला आहे आणि एक पट्टा बाकी आहे. बाकी इकडे बघा रस्ता खोदले गेलेला आहे. इथच्या पण बघा तुम्ही सिमेंट रोडचं काम झालेलं आहे. तिकडच्या साईडचा पण जो रोड आहे त्याच्या पण सिमेंट रोडचं काम झालेलं आहे. ठीक आहे. इकडचे सिमेंट रोड झालेले आहे काम पूर्ण. तर इकडला रस्ता खूप छान दिसेल तुम्हाला. बस कुठे कुठे असे तुम्हाला गड्डे झालेले दिसेल. तर ते ॲक्च्युली काय ना पॅचेस वगैरे काय करतात माहीत नाही. तर त्याच्यामुळे होऊन जाते गड्डेस वगैरे. बघा हे आता आपण आलेलो जनरल आवारी चौक म्हणजेच आपला रेशीमबाग चौक. तर इथे आलेलो आणि इथनं बघा तुम्ही थोडं काम वगैरे. नो डाऊट रस्ता खूप खराब झालेला आहे आपला. रस्त्याला आपण काहीच नाही म्हणू शकत. कारण किती पण म्हटलं तरी रस्ता, लोकांना म्हटलं तरी लोक म्हणतात की काम चालू आहे त्यामुळे रस्ता खराब आहे. परंतु असला रस्त्यावर आपण जेव्हा चालून राहिलो तर थोडाफार सुधार होण्याची गरज आहे. कारण कसं आहे ट्रॅफिक दोन्ही साईडने येत आहे एकाच रस्त्यावर. तर काही झालं वगैरे स्लिप होण्याचे चान्सेस राहते, पडण्याचे चान्सेस राहते. कारवाल्यांना काही प्रॉब्लेम नाही. परंतु जे बाईकवाले असतात जसे आपल्यासारखे लोक जे बाईक वगैरे चालवतात तर थोडीशी गाडी उसळते किंवा पडण्याचे चान्सेस जास्त असते का बाईकवाल्यांचे. 2 व्हीलरचे जास्त चान्सेस असते, 4 व्हीलरचे कमी चान्सेस असते. आणि इथे कसं आहे ना सगळ्यात जास्त आता ट्रक जास्त चालतात. कारण ट्रकांना हे जे आहे ट्रक हे सुद्धा पूर्ण यावाल्या प्रगतिशील
उड्डाणपुलाचेच प्रकार राहणार आहे कामात जे यूज होऊन राहिले. NCC काय काय असतात बापा, KCC कोणत्या कोणत्या ग्रुपचे प्रकार वगैरे असतात जे सिमेंट वगैरे सप्लाय करतात, कुठले मटेरियल सप्लाय करतात. तर तसे बाकी हे बघा. आणि इथनं थोडासा तुम्हाला रस्ता खराब दिसेल. हा बघा, हा रस्ता खराब आहे इथनं. आणि पाण्याच्या वेळेस तर थोडंसं, आता 2 दिवस पाऊस आला नागपूरमध्ये, कसा काय आला माहिती नाही, परंतु अजून काही दिवस येणार आहे म्हणते पाऊस. तर पावसामुळे थोडासा रस्ता खराब होऊन जातो अजून, कारण हा सिमेंट, चिखल आणि माती याचा रस्ता आहे. बाकी हा बघा, हा वाला घर पूर्णपणे तोडले गेलेला. तिथं जो पत्री निवास होता तो पत्री निवास तुटून ते गॅलरी पूर्ण छान झालेली आहे. आणि हा बघा, इथे किती डायव्हर्जन आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा, किती डायव्हर्जन आहे. मी तुम्हाला दाखवतोय. हा एक, ठीक आहे, हा पोल तर माझा तर चाललेला आहे, त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहे इथे. हा 2, ठीक आहे. आणि रस्ता बघा, तो 3, तो 4. बाकी हा बघा इथे तो. हा बघा कसा आहे. आणि हे बघा, हे ट्रक्स असते ना, त्या ट्रकच्या वरती येते हे पूर्ण. हा जो मटेरियल आहे ना उड्डाणपूलचा, हा हिस्सा उड्डाणपुलाचा, तो पूर्ण त्या ट्रकद्वारे आणलं जातं. आणि खूप मोठे मोठे ट्रक असतात. आता आपण महालला आलो, महालच्या पत्रिकावाल्या गल्लीमध्ये. इथे तुम्ही याल ना तर खूप जास्त पत्रिकाचे, फ्लेक्सचे असे दुकाने भेटेल. हे बघा, लग्नपत्रिका, कार्ड्स, प्रिंट्स एका लाईनीत असे दिसेल. बाकी कपड्याचे पण दुकाने आहे इथे, परंतु तुम्हाला सगळ्यात जास्त पत्रिकेची दुकानं भेटेल. हे बघा, लग्नपत्रिकेचे तुम्ही दुकानं मोजा फक्त. इकडच्या साईडनं पण, उजव्या साईडनं पण आणि डाव्या साईडनं पण, दोन्ही साईडला तुम्हाला लग्नपत्रिकेचे दुकाने भेटतील. हे बघा, प्रिंटर्स बघा, फ्लेक्स, बॅनर, अरे बापरे किती सारे आहे. म्हणून याला मी तर लग्नपत्रिका लाईनच म्हणतो, महालची लग्नपत्रिका लाईन. बाकी नागपुरातील सगळ्यात मोठा राम कूलर घर में अपना हो राम कूलर. आणि हे श्रद्धा फरसान. बाकी तुम्ही बघा, यावेळेला उड्डाणपूलला कसं मस्तपैकी बनवले गेलं आहे. वरती बघा तो पर्सन कसा बसलेला आहे. जसं काही हे नाही का, गाडीत बसतात, ॲक्च्युली याच्यात बसतात बस स्टॉपवर, तसा बसला होता तो. आणि त्याला कुठलाच आधार नव्हता, ठीक आहे, फक्त तो बसलेला आहे, त्याला बांधून वगैरे ठेवलेलं नाही कुठे. बाकी हा रोड जो आहे ना, हा कंजेस्टेड रोड आहे. इथे खूप कमी जागा आहे लोकांसाठी, गाड्या चालवासाठी वगैरे. त्यामुळे हा जो वरच्यावर रोड बनलेला आहे उड्डाणपूल, तो खूप जास्त छान झालेला आहे. त्यामुळे इथलं आता जे एवढं पण रशवालं सिस्टम होतं, रश होत होता इथे, किंवा खूप जास्त गर्दी होत होती, ट्रॅफिक वगैरे होत होतं, ते आता थोडंसं कमी होऊन जाईल. आणि हे आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज. हा इथे जेव्हा पण येतो ना मस्त वाटतं, छान. महाराजांकडे बघितलं ना तर बघूशाच वाटतं, एक नंबर. आता आपल्याला अत्तर, परफ्यूम आणि अगरबत्ती यांची स्मेल येत आहे, कारण हे गांधीबागमधलं गांधीबागमधलं अत्तर आणि अगरबत्तीच्या दुकानची लाईन आहे. इथे असे खूप सारे दुकानं लागतात जिथे अत्तर, अगरबत्ती वगैरे भेटते.
त्यामुळे इथे खूप मस्त स्मेल वगैरे येतो. आणि थोड्याच वेळात तुम्ही आता हे बघा JMD दिसेल. जय माता दी. हे आहे इलेक्ट्रिकचे दुकान जिथे लाईटिंग वगैरे भेटते. गाडी हे पाणी पडलेलं असते ना, त्यामुळे ना थोडंसं गाडी तुम्ही सावकाश चालवा. काय इथे ना स्लिप होण्याचे चान्सेस खूप जास्त असते. आणि समोरच्या ब्रेक तर यूजच नाही करा. हा जो ब्रेक असतो ना आपला बाईकचा तो कमी यूज करा. बाकी हे बघा हे गांधीबागमधलं सेकंड हँड बाईक मार्केट आहे. आणि इथनं उड्डाणपूल पूर्णपणे बनलेला आहे. बघा इथे पूर्ण गॅप वगैरे फिल झालेला आहे. हे बघा वरच्या गॅप जे असतं ना ते पण फिल झालेलं आहे. तर इकडचं काम झालेलं आहे. फक्त इकडे कलर वगैरे व्हायचा आहे. कलर वगैरे झाल्यानंतर तर हा उड्डाणपूल अजून छान दिसेल. आता आपण अग्रेसन चौक पर्यंत पोहोचतोय. बघा इकडे तुम्हाला काम होताना दिसेलच नाही, कारण इकडचे काम झालेलं आहे. बघा हा आहे आपला अग्रेसन चौक. आणि इथे बघा खूप मोठा गड्डा आहे. तो थोडंसं सावकाशपणे इथनं गाडी चालवा. बाकी इथे अग्रेसन चौकला आपलं अग्रेसनजीचं स्टॅच्यू होतं, तो इथनं काढल्या गेलेला आहे. आता ते ॲक्च्युली बसवणार की नाही बसवणार याची काही मला माहिती नाही. परंतु हा उड्डाणपूल बघा इथे तुम्हाला गॅप दिसेल थोडीशी. ही गॅप बघा. आणि सोबतच तो आपला मेट्रो उड्डाणपूल. तर ते मेट्रो उड्डाणपूलच्या वर या उड्डाणपूलच्या वरनं आपली मेट्रो जाईल. आणि काही अशा प्रकारे हा अग्रेसन स्क्वेअरच्या मेट्रो पूल आहे. आणि त्याचबरोबर आपला दिघोरी, कमाल चौक, इंदिरा चौक, फ्लायओव्हर. बाकी बनल्यानंतर तर अजून मस्त वाटेल यावरनं गाडी चालवायला, कारण एकदम असं 9.6 किलोमीटर जायला मजाच येते ना. लंबा खूप दूरपर्यंत. आणि हा आपल्या भारतातला सेकंड लार्जेस्ट उड्डाणपूल आहे बरं. सेकंड लार्जेस्ट आहे. आणि नागपुरात सगळ्यात मोठा उड्डाणपूल हाच आहे. तर आपल्याला गर्व मानण्यासारखी गोष्ट आहे की भारतातला सेकंड लार्जेस्ट आपल्या नागपुरात बनला उड्डाणपूल. थोडासा रस्त्याची प्रॉब्लेम तुम्ही बघून घ्या. रस्ते थोडेसे किचकट आहे, खराब आहे, मातीचे रस्ते आहे आणि गड्डे खूप जास्त आहे या रस्त्यावर. आणि थोडंसं कसं कंजेस्टेड एरिया आहे हा. डागा चौकचा पण एरिया खूप कंजेस्टेड आहे. आता समोर डागा चौक येणार आहे आपला, तो पण एरिया खूप कंजेस्टेड आहे. तिथे पण खूप जास्त ट्रॅफिकचं प्रॉब्लेम होतो. आणि जागे कसे ना गाड्या वगैरे लागलेल्या असतात, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम जास्त होऊन जातो. आता तुम्हाला समजेल का बरं म्हणतोय मी. हे बघा आता बघा, हे बघा चालू झालं इथनं थोडंसं ट्रॅफिक. आणि इथं बघा JCB वगैरे लागलेलं आहे, मधात कार लागलेल्या आहे. तर यामुळे ना थोडंसं प्रॉब्लेम होऊन जातो ट्रॅफिकला वगैरे. आणि मधात गड्डे पण खूप मोठे आहे. हे बघा आता हे कारवाले मधातूनच युटर्न घेऊन राहिला तो. तर त्याच्यामुळे अजून जास्त ट्रॅफिक होऊन जातो. आता यांना काय सांगू मी की जेव्हा तुम्हाला गाडी बघा तिकडे चाललं आहे वाटतं. अच्छा लावून राहिला गाडी तो भाऊसाहेब, लावू दे गाडी. हे बघा हे असे गाडी लावून टाकतात मधातच, त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक जास्त होऊन जातो. बघा इकडं पण गाडी लागली आहे. आणि हा कसा वन वे आहे. वन वे म्हणजे दोन्हीकडनं ट्रॅफिक एकाच रोडनं चाललं आहे, तिकडच्या रोड चालू नाही आहे ना त्यामुळे. हे बघा हा आपला डागा रुग्णालय. आणि हे बघा तिकडचं पूर्णपणे ट्रॅफिक इकडे आलेलं आहे. आणि रस्त्याची हालत बघा तुम्ही, कंडिशन बघा. ठीक आहे, रस्त्याची कंडिशन थोडीशी खराब आहे. थोडीशी नाही म्हणतात, जास्तच खराब आहे बाबा जास्तच खराब आहे.
तर गड्ड्यामध्ये आपण चालतोय, रस्त्यावर नाही चालतो, गड्ड्यामध्ये चालतो. गड्ड्यामध्ये आपण रस्ता काढतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही. हे बघा रस्त्याची कंडिशन, गड्ड्याची कंडिशन, सॉरी रस्त्याची कशाला म्हणतो मी. बघा, आणि हे सिमेंट रोडचे कसे जे गॅप्स असते ना ते थोडेसे हानिकारक आहे आपल्यासाठी. रस्त्याचे ज्या त्यावाल्या गॅपवरून जर आपण बाईकचा चक्का नेला ना समोरच्या, तर आपोआप असा पलटून जातो किंवा स्लिप मारतो किंवा पडून गाडी पडण्याचे चान्सेस असते. बाकी इकडचे बघा, हे लाईट मार्केट आहे पूर्ण. इकडचे काम बघा. आता गोलीबार चौक जवळ पोहोचवतो आपण. बघा, सॉरी सर्दी झाली आहे माझी, तर त्याच्यामुळे थोडंसं आवाज पण तुम्हाला वेगळं वाटत असेल. बघा बघा, आणि थोडासा हा व्हिडिओ ना मोठा बनत असेल, कारण मी याच्यातनं कुठलंच फिल्टर किंवा कुठलंच कटपीट लावणार नाव. बघा आपला हा आहे गोलीबार चौक, आणि गोलीबार चौकच्या थोडं समोर गेलं की आपला पाचपावली उड्डाणपूल स्टार्ट होत होतं आधी, परंतु आता त्या पाचपावली उड्डाणपूलला तोडला गेला आहे. हे बघा, हे तुम्हाला दिसतं आहे रस्त्याची कंडिशन बघा, आणि सोबतच वरती बघा कसे हवेत उडलं आहे, बांधून ठेवलं आहे त्यांना. तर अशी आपली पाचपावली फ्लायओव्हरची कंडिशन आहे बघा. इथनं पूर्ण पाचपावली उड्डाणपूल तोडल्या गेलेला आहे. सोबतच इथे तो एक कॉलम लावलेले गेलेला आहे, जे आपल्या दिघोरी टू कमाल चौकपर्यंतच्या फ्लायओव्हरचे राहणार आहे. आता बघा तुम्ही इकडे बघा, हे बघा बाबा, आता इकडे तुम्ही हे बघा, फक्त काय म्हणतात त्याला, ट्राफिक बघा. इकडे ट्राफिक खूप जास्त असतो, खूपच जास्त. कारण आता कसं आहे, हे काय म्हणतात आपल्याला, ट्रेन येणार आहे ना त्यामुळं. आता जोपर्यंत ट्रेन नाही तोपर्यंत थांबा इथे. आपला पहिला फाटक आहे, 2 फाटक आहे असे पाचपावलीमधनं. तर हा पहिला फाटक आहे. या पहिल्या फाटकमधनं कधी ट्रेन जाते तोपर्यंत थांबा इथे. आणि हा जो पाचपावलीचा उड्डाणपूल आहे, हा उड्डाणपूल आता पण तोडला गेलेला नाही. कुठला हिस्सा तोडला गेलेला आहे, कुठला नाही तोडला गेला आहे. बघा, आता ट्रेनचा आवाज येत आहे का तुम्हाला? हे बघा, चालली ट्रेन. आय जुगुब 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 जुगुब. आणि जोपर्यंत हा उड्डाणपूल बनत नाही तोपर्यंत या गर्दीला तुम्हाला झेलावंच लागेल. बाकी बघूया कधीपर्यंत चालते हे गर्दी. तसं तर पुढच्या वर्षी म्हटलेलं आहे की कंप्लीट होऊन जाईल. काय माहिती बाबा, होईल की ना होईल काही खरं नाही. अरे गर्दी है भाई, गर्दी है, गर्दी है भाई, गर्दी है. हे बघा, तिकडून कसा आहे ना, तो जो हा गेटचा लागला आहे ना खंबा, त्यामुळे माहिती आहे का खूप जास्त गर्दी होऊन जाते. कारण हे जे कार वगैरे असते मोठे मोठे, ते त्यावाल्या गेटमधनंच थोडंसं अडकून जाते. बघा इतकी गर्दी आहे बाबा, किती गर्दी. म्हणून हा उड्डाणपूल लवकरात लवकर बनणं गरजेचे आहे आपल्या नागपूरवासींसाठी, नागपूरकरांसाठी. बघा इथनं काम सुरू आहे. अरे बापरे, तुटला हा. तो सिमेंटच्या कॉलम्स तुटला, नवीनवाला तो पण. हे बघा, आता आपण एक काम करू, आपण रस्ता चेंज करून टाकू, ठीक आहे.
इकडनं हां तिकडनं करून टाकून रस्ता आपण आपला तिकडनं करून तो थोडंसं मला असं वाटते चांगलं रे. बाकी यावेळेला उड्डाणपूलचं काम बघा तुम्ही. इथे आपलं पाचपावली उड्डाणपूल होतं आधी पहिले, आता हे तोडलं गेलं आहे. आणि हा वरती खाली काऊन झाला अभि? तो तुम्ही ऑब्झर्व केला का माहिती नाही, सेक्शन त्या उड्डाणपूलच्या खाली वरती झालेला आहे. तर ते का बरं माहिती नाही. हे बघा यावाल्या हा जो हिस्सा आहे ना, हा पाचपावलीच्या उड्डाणपूलचा हिस्सा आहे, हा तसाच ठेवणार आहे, याला तोडणार नाही. हा जो हिस्सा आहे ना, हा इकडे टर्न होऊन झाला, याला तोडणार नाही आणि याला असंच राहू देणार आहे. बाकी डायव्हर्जन राहील ना, तर तो जो डायव्हर्जन राहील तो आपल्या पाचपावलीच्या जुन्या उड्डाणपूलचा राहील. हे बघा काम सुरू आहे मस्तपैकी. हे बघा इकडे पण काम सुरू आहे, वेगाने सुरू आहे, म्हणजे म्हणता येईल थोडंसं छान काम सुरू आहे. हा पण हिस्सा तोडला गेलेला नाही, हा जुना उड्डाणपूलचा हिस्सा आहे पाचपावलीचा. आणि आपली दुसरी ट्रॅक आली आहे, दुसरं फाटक आपलं पाचपावलीमधनं. बघा हा सदैवानं आपल्याला खाली भेटला फाटक, अदरवाईज हा पण बंदच असतो फाटक. बघा इकडे खोदकाम चालू आहे. आणि आपले हे NCCचे इंजिनियर वगैरे आपले काम करताना भाई दुर्बीण लावून फोटो काढून दिले. बघा 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 इकडचं काम. आणि आता आपण आपल्या एंडिंग पॉईंटपर्यंत आलेलो. सॉरी डकार आली मला, आत्ता जेवलो मी थोडा वेळ आधी त्यामुळे. हे बघा हे खाली होऊन राहिलं ना सेक्शन, आपण इकडून जाऊ ना, इकडे रस्ता चांगला आहे. हा बघा अरे अरे हा बंद आहे वाटते, बंद आहे तिकडनं नाही जाऊ शकत. बघा हा इकडे काम चालू आहे. नेहमी मी तिकडनंच जातो, तिकडनं आहे हमेशा. पण तिथे आता तो JCB आपलं काम करून राहिला. धुळेमुळे माहिती का असं खोकल्या आल्यासारखं वाटतं, आता कशामुळे माहित नाही, पण धूळच असेल. हा मस्त. हे लोक का मधात गाड्या थांबवते माहित नाही. अच्छा आजीबाई उतरला का, ठीक आहे चालेल थांबवा बाबा. बाकी हा बघा हा आपला उड्डाणपूल इथे संपत आलेला आहे. आणि इथनं बघा तुम्हाला असा पूर्ण सपाट जमीन दिसेल, म्हणजे सपाट रस्ता. तो ॲक्च्युली याच्यासाठी कारण हा आपला उड्डाणपूल इथपर्यंतच राहणार आहे. हा आहे आपला एंडिंग पॉईंट दिघोरी, कमाल चौक आणि इंदुराव चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या. आता आपण कमाल चौकमध्ये पोहोचलेलो, उजव्या साईडला कमाल टॉकीज येते, ठीक आहे. आणि हे बघा इथे काम सुरू आहे. कुठलं काम सुरू आहे तर मित्रो, हा होता आपला कमाल चौक टू दिघोरी किंवा दिघोरी टू कमाल चौकचा अपडेट व्हिडिओ. आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि कमेंट करून नक्की सांगा मला की तुम्हाला हा अपडेट कसा आवडला. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.